पूजा वगैरे झालेली आहे। गावी आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही, तर दुसऱ्या दिवशी आम्ही अशी पूजा वगैरे केलेली आहे। आलो आहोत देवदर्शनासाठी। चौंडेश्वरी देवीचं मंदिर आहे आमच्या गावामधील। आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। हे आहे आमच्या गावामधील चौंडेश्वरी देवीचं मंदिर। दत्तांची सुंदरची मूर्ती, दत्तगुरूंची। श्री स्वामी समर्थ। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण कृष्णमाईच्या घाटावर दर्शनासाठी आलेलो आहोत। कृष्णमाईचं हे सुंदर पात्र पहा। हा आहे जंगली महाराजांच्या मठाच्या बाजूचा परिसर। सुंदरसा हिरवगार। या बाजूला सुद्धा खूप सारी शेती आहेत, ऊसाची आहेत। दत्तगुरूंचं मंदिर आहे। ह्या प्रसादाच्या कायली आहेत। जंगली महाराजांच्या मठाचं ज्यावेळेला यात्रा असते त्यावेळेच्या हे जेवण ह्या कायलींमधून केलं जातं। आलेलं आहोत पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी। हे आमच्या गावातील पशुपतीनाथाचं मंदिर आहे। जास्वंदीचं हे पांढरं फूल पहा। पशुपती मंदिराच्या हे परिसरातील मंदिर परिसरातील हे झाड आहे पांढऱ्या जास्वंदीचं। पशुपतीनाथ मंदिर परिसर आपण पाहत आहात। माझ्या गावातील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर। हे आपले नंदी महाराज झाड, रेड जास्वंद हे फुलांचं झाड पशुपती मंदिराच्या परिसरातील आहे। खूप सुंदर अशी फुलांची झाडं आजूबाजूला लावलेली आहेत। खूप छान दिसतं। आज आम्ही आमचे कुलस्वामी श्री मायका देवी चिंचणी इकडे दर्शनासाठी गेलेलो होतो। सकाळी घरी देवपूजा झाल्यानंतर आम्ही तिथे देवदर्शनासाठी गेलेलो होतो। खूपच गर्दी होती देवदर्शनासाठी, त्यामुळे व्हिडिओ करता नाही आला। पण आणि मायका देवी चिंचणी माझ्या कुलस्वामीचं व्हिडिओ लास्ट इयर ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। आता आम्ही घरी निघालेलो आहोत, म्हणजे माझ्या घरी सांगलीला।
तुला काय होत असणार मोठा ऊस राहिला की नाही मोठा ऊस शेती पाहण्यासाठी आलेलो आहोत आपण. देवदर्शन झालेलं आहे. शेती पाहण्यासाठी आलेलो आहोत. पाठीमागे माझ्या दिदी दिसते ती आपली शेती आहे.